फक्त एक फोटो, पण त्या फोटोमुळे कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. अग्नीर भाग 48, जिथे एक छोटासा क्लू मोठ्या वादळाची सुरुवात ठरतो. स्वागत आहे तुमचं अग्नीरच्या आणखी एका थरारक भागामध्ये. एकीकडे अग्नी आणि नीराच्या आयुष्यात हळूहळू शांतता आणि आनंद परत येताना दिसतोय, पण दुसरीकडे कोणीतरी त्या शांततेचा मागोवा घेतोय. आणि यावेळी त्याच्या हातात आलाय एक असा पुरावा जे सगळं काही बदलू शकतो. चला तर मग पाहूया आजचा भाग. हा फोटो आणि ही तिच्याबद्दलची सर्व माहिती एकदा व्यवस्थित पाहून घ्या. मला हे काम लवकरात लवकर झालेले पाहिजे. त्याने प्रायव्हेट डिटेक्टिव्ह समोर एक लिफाफा सरकवला. मिस्टर सरदेसाई, या कागदांमध्ये लिहिलेली माहिती बरीच जुनी आहे, त्यामुळे या मॅडमांना शोधायला थोडा वेळ लागेल आणि यासाठी बरीच माणसंही कामाला लावावे लागतील. तर थोडे पेमेंटही वाढेल. त्या डिटेक्टिव्हने नीराचा फोटो हातात घेत तिची माहिती वाचून लगेच श्रीकांतला सांगितले. पेमेंट मी तुमच्या खात्यावर ऑलरेडी ट्रान्सफर होऊन जाईल, पण काम लवकरात लवकर झालं पाहिजे. मी जास्तीत जास्त तुम्हाला 3 महिन्याची मुदत देऊ शकतो. तोपर्यंत जर हे काम झाले नाही तर तुम्हाला तुम्ही घेतलेले पेमेंट मला वापस करावे लागेल. श्रीकांत आपल्या हातात मोबाईल खेळवत त्याला म्हणाला. त्याने सुद्धा मान हलवत होकार दिला आणि ते सर्व कागद घेऊन तो लगेच आपल्या कामाला निघून गेला. तो जाऊन बराच वेळ झाला, पण श्रीकांत तिथेच कॅबिनमध्ये बसून त्याच गोष्टीचा विचार करत होता. थोड्या वेळाने त्याने पार्थला आतमध्ये बोलवून घेतले आणि त्याला म्हणाला, पार्थ, मला असे वाटते आपल्याकडून नक्कीच काहीतरी मिसिंग होत आहे. नाहीतर आतापर्यंत नीरा आपल्या हातात सापडली असती. नाही सर, मी माझे सर्व सोर्सेस नीरा मॅडम यांना शोधायला लावले. सोबत तुम्ही पण तर तुमच्या लोकांना हे काम सांगितले होते, पण आपल्या हातात काहीच लागले नाही. त्यामुळे मला परत परत असंच वाटतं की त्या ॲक्सिडेंटनंतर एखाद्या वेळेस मॅडम. तो बोलतच होता की श्रीकांतने टेबलाच्या बाजूला असलेला पाण्याचा ग्लास जोरात आपल्या हाताने खाली भिरकवला आणि रागात डोळे मोठे करून त्याला म्हणाला, मी तुला एकदा सांगितलं ना की ती जिवंत आहे, ती मरू शकत नाही. आणि जर तरी पण तुला असे वाटते तर हे बघ, हा पुरावा. असे म्हणत त्याने त्याचा मोबाईल पार्थच्या समोर धरला, ज्यामध्ये एक कपल फोटो काढत होते. फोटोकडे पाहून तो फोटो कोणत्या तरी मोठ्या मॉलमध्ये काढल्यासारखा वाटत होता. त्या फोटोकडे पाहून पार्थला काही विशेष वाटले नाही. ते पाहून श्रीकांत ओठाच्या कोपऱ्यातून हसला आणि आपल्या बोटाने तो फोटो झूम करत त्याने परत पार्थच्या समोर धरला. आता मात्र त्या फोटोला बघत पार्थचे डोळे मोठे झाले होते, कारण त्या कपल फोटोच्या मागे एक स्त्री साडी घालून दुसऱ्या बाजूला कुठेतरी बघत असताना दिसत होती आणि ती स्त्री म्हणजे नीरा होती. सर, हे कसं शक्य आहे आणि हा कुठला फोटो आहे? हा प्रश्न विचारताना पार्थ खरं तर मनातून नीरासाठी घाबरला होता. मी एका क्लायंटसोबत हॉटेलमध्ये मीटिंगला गेलो असताना तिथे एक कॉलेजचा ग्रुप आला होता. माझ्याजवळून चालताना चुकून धक्का लागून एका मुलीच्या हातातून मोबाईल खाली पडला. मी तो सहज उचलून देण्यासाठी मोबाईल हातात धरला, तेव्हा मला हा फोटो दिसला आणि माझी नजर नीरावर पडली. मी त्या मुलीला त्या फोटो संदर्भात विचारले असता तिने जस्ट फेसबुक फ्रेंड असे सांगितले. याशिवाय तिला अजून काही माहिती नव्हते. म्हणून मग मी तिला रिक्वेस्ट करून हा फोटो तिच्याकडून मागून घेतला. त्याने असे म्हणताच पार्थने एक सुस्कारा सोडला. मग सर, आता? पार्थने त्याचा आवाज स्टेबल ठेवत विचारले. आता काही नाही, आपल्याला फक्त या फोटोत दिसणारी व्यक्ती किंवा जागा शोधायची आहे. पण तू काळजी करू नको, यासाठी मी पहिलेच माझी माणसं लावली आहेत. कारण तसंही तुझ्यावर कंपनीचा फार लोड असतो. तू आपल्या कंपनीच्या कामाकडे लक्ष दे. नीराला आता कसे शोधायचे ते मी पाहून घेईल. पार्थला पुन्हा एकदा नीराची काळजी वाटू लागली आणि तो श्रीकांतला म्हणाला, सर, माझ्याकडून काही चूक झाली का? तुम्ही आतापर्यंत मला दिलेले कोणतेही काम माझ्याकडून असे परत घेतले नाही, पण आज मात्र अचानक. तो इमोशनल बोलून त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू लागला, पण इमोशन्सशी श्रीकांतचा दूरपर्यंत संबंध नव्हता. आजपर्यंत मी दिलेले कोणतेही काम तुझ्याकडून झाले नाही असं झालं नाही, पण आता झालं.
काही हरकत नाही, ठीक आहे, मी समजू शकतो. यापुढे तुला या कामात लक्ष घालायची गरज नाही. तू आपल्या कंपनीच्या कामात लक्ष घाल. असे म्हणत त्याने पार्थला जायला सांगितले. पार्थने सुद्धा यापुढे जास्त काही बोलणे योग्य नाही हे समजून तिथून बाहेर निघाला आणि घाईघाईत भुवनला आता घडलेल्या घटनेचा मेसेज केला. तू पळ, तुला किती पळायचे आहे ते. तुला तर मी कसेही करून शोधून राहील. आता तर तू जिवंत असल्याची एक लीड सुद्धा मला मिळाली आहे. तू एकदा फक्त माझ्या हाताला लाग, मग बघ इतक्या दिवस या श्रीकांतला तडपवण्याची तुला काय शिक्षा देत होते. श्रीकांत मोबाईलमधल्या त्या फोटोला पाहत मनातच म्हणाला. नवरात्रीचे दिवस चालू असल्याने नीराची सकाळ गडबडीत सुरू व्हायची आणि संध्याकाळ त्याच गडबडीत संपून जायची. आज रविवार असल्याने अग्नीने घरीच राहून कायराला वेळ द्यायचे ठरवले होते. नीराची चालू असलेली गडबड पाहता त्याने स्वतः कायराला उठवून रोजीसोबत फ्रेश व्हायला पाठवले आणि स्वतःही फ्रेश व्हायला गेला. वाव नीरा आई, आज भीमचे लड्डू, इट्स सो यम, थँक्यू. डायनिंग टेबलवर सर्व नाश्त्यासाठी जमले होते तेव्हा नीराने नुकताच देवीला प्रसाद म्हणून भोग लावलेले मोतीचूरचे लड्डू एका प्लेटमध्ये घेऊन टेबलवर ठेवले. ते पाहून कायराच्या तोंडाला पाणी सुटलं आणि ती एक लाडू हातात घेऊन मोठ्या खुशीत नीराला विचारू लागली. तिच्या प्रश्नावर नीराने स्माईल करत आपली मान हलवून तिला होकार दिला. नीराने कायराच्या आणि अग्नीच्या प्लेटमध्ये नाश्ता लावला आणि प्लेट त्या दोघांजवळ ठेवत 2 ज्यूसचे ग्लास देखील त्यांच्याजवळ सरकवले. पण तिने 2च प्लेटमध्ये नाश्ता लावला हे पाहून अग्नी तिच्याकडे पाहू लागला. त्याच्या प्रश्नाचे उत्तर नीरा देईल त्याआधीच कायरा म्हणाली, ओफो डॅडा, तुला इतकं पण माहीत नाही. नीरा आईचे ते फास्ट चालू आहेत त्यामुळे ती काही खाणार नाही. कायराच्या उत्तरावर त्याने आपली मान नकारात हलवली आणि प्लेटकडे लक्ष देऊन नाश्ता करू लागला. नीरा आई, चल ना पटकन, मला मॉमला हा भीमचा लड्डू द्यायचा आहे, त्यामुळे ती सुद्धा भीमसारखी स्ट्रॉंग होईल. नाश्ता होताबरोबर कायरा आपल्या हातात एक लाडू धरत नीराला म्हणाली. पण तिचं बोलणं ऐकून अग्नी मात्र त्या दोघींकडे बघू लागला. पण नीरानेचे तर कायराकडे लक्षच नव्हते. ते खुर्चीवर बसून कुठेतरी आपल्याच विचारात हरवलेली होती. तिला असे विचारात बसलेले पाहून अग्नी स्वतःच कायराला म्हणाला, चल आपण जाऊ तुझ्या मॉमला लाडू द्यायला. त्याने असे म्हणत प्लेटमधले चमचे क्रॉस करून ठेवले आणि कायराचा एक हात पकडला. नीराकडे बघत तो कायराला सोबत घेऊनही गेला. पण नीरा अजूनही तशीच बसून विचार करत होती. हे तुम्ही दिलेल्या काही फाईल मी कंप्लीट केल्या आहेत. मला ज्यात काही डाऊट होते किंवा जिथे काही हिशोब जुळले नाही ते सर्व पॉईंट्स मी या डायरीवर लिहिले आहेत. तुम्ही एकदा पाहून घेतलं असतं तर बरं झालं असतं. कायरासोबत बराच वेळ खेळून झाल्यानंतर दुपारी अग्नी जेव्हा स्टडी रूममध्ये आला तेव्हा त्याला नीरा तिथे फायलींच्या गराड्यात बसली होती. त्याला पाहताच ती लगेच उठून एक डायरी आणि काही फायली त्याच्यासमोर करत म्हणाली, नो नीड, तू चेक केला आहे ना? मग मी हे सर्व माईक जवळ देतो. पुढे काय करायचं ते तो पाहून घेईल. असे म्हणत त्याने तिच्या हातातून फाईल घेऊन ती हळूच टेबलवर ठेवली आणि तिचा हात तसाच पकडून तो तिला सोफ्यावर घेऊन बसला. नीरा, काय झालं? काय विचार करत होतीस? आज तर कायराकडेही तुझं लक्ष नव्हतं. काही प्रॉब्लेम आहे का? तसं असेल तर तू मला सांगू शकतेस. त्याने काळजीने असे विचारताच तिने सुद्धा त्याने पकडलेल्या तिच्या हातावर दुसरा हात ठेवत घट्ट केला आणि त्याला म्हणाली, मला भूमीची काळजी वाटते. म्हणजे तसं कसं सांगू तुम्हाला? तिने पकडलेला हात सोडला आणि सरळ बसत परत काहीतरी विचार करत होती की त्याने तिच्या खांद्यावर त्याचे हात ठेवून तिला आपल्याकडे वळवले. काय झालं? भूमीला काही प्रॉब्लेम आहे का? ती तुला काही म्हणाली का? नाही हो, तसे नाही. हे बघा, भूमीला मी लहानपणापासून बघत आली आहे. ती माझ्या लहान बहिणीसारखीच आहे. तिचे काका काकू तिच्यासोबत फार वाईट वागायचे. तिच्यावर बऱ्याच वेळा त्यांनी हातही उचलला आहे. जसं मला भूमी सहारा होती तसं तिलासुद्धा मीच सहारा होती. भूमी आहे म्हणूनच मी जिवंत आहे. असे म्हणत थोडीशी भूतकाळात हरवायला लागली की अग्नीने तिला हळूच आपल्या मिठीत घेतले.
तिला सुद्धा नेहमी त्याच्या मिठीत आल्यावर खूप सुरक्षित वाटायचे. आज सुद्धा त्याने तिला मिठीत घेतल्यावर तिने हळूच आपले डोके त्याच्या छातीवर टेकवले आणि कान त्याच्या हृदयावर लावून ते स्पंदन ऐकू लागले. आज अचानक तुला भूमीबद्दल हे सर्व का आठवतंय? मला आजकाल भूमीच्या डोळ्यात माईक भाऊजींबद्दल बरंच काही वेगळं दिसायला लागलं आहे. म्हणजे म्हणजे मला ते वाईट आहेत असं नाही म्हणायचं, पण तिने लहानपणापासून इतकं सगळं सहन केलं आहे आणि त्यामुळे सुद्धा तिला बरीच वणवण झाली. त्यानंतर मात्र मला तिच्या जीवनात सुख आलेले पाहिजे आहे. नीराचा मुद्दा लक्षात आल्यावर अग्नी हलकच हसला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला, हे बघ, भूमी आता बरीच मॅच्युअर आहे. ती तिचे निर्णय तिला हवे तसे घेऊ शकते आणि जर तिला माईकबद्दल काही फिलिंग्स असतील तर ती तसे तुला नक्की सांगेल. आणि राहिली गोष्ट माईकची, तर माईक एक ब्रिलियंट शार्प माइंडेड व्यक्ती आहे. तसं त्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी कोणाचीच गरज नाही, पण तरीसुद्धा त्याने माझी साथ कधीच सोडली नाही. माझ्या पळतीच्या काळापासून माईक माझ्यासोबत आहे. त्याच्यावर मी डोळे झाकून विश्वास करू शकतो. तो आणि भुवन हे दोनच असे व्यक्ती आहेत ज्यांच्याशिवाय आज हा अग्नी उभा राहू शकला नसता. माईकचा जन्म जरी लंडनला झाला असला आणि तो तिथेच मोठा झाला असला तरीसुद्धा त्याने कधीही मुलींना त्या वेगळ्या नजरेने पाहिलं नाही. तो नेहमी मुलींचा एक आदर करत आला आहे. त्याच्याही मागे पुढे कोणी नाही. तो आपल्या फॅमिलीचाच एक हिस्सा आहे आणि हे तो सुद्धा मनापासून मानतो. म्हणून त्याने भारतात आल्यानंतर परत लंडनला जाण्याचा प्रयत्न केला नाही. जर भूमी आणि माईक एकमेकांना पसंत करत असतील तर मला वाटते की आपण सुद्धा त्या दोघांची साथ दिली पाहिजे, कारण ते दोन्ही एकमेकांना अगदी योग्य आहे. सिक्युरिटीचं म्हणशील तर माईक स्वतःच एक सिक्युरिटी आहे. त्याच्या लॉयल्टीवर शंका घेण्यासारखे काही नाही. भूमीला तो आयुष्यात सर्व सुख देईल याची मी खात्री देऊ शकतो, पण तरीसुद्धा मला असं वाटते की ते दोन्ही जोपर्यंत स्वतःहून आपल्याला या विषयात काही सांगत नाही तोपर्यंत आपणही त्यांच्याशी हा विषय छेडू नये. जाऊ दे, सोड त्या दोघांचा विषय. हे बघ, असं म्हणत त्याने तिला आपल्यापासून थोडं बाजूला केलं आणि उठून टेबल जवळच्या ड्रॉवरमधून एक इन्व्हिटेशन कार्ड आणून नीराच्या हातात ठेवलं. नीराने ते इन्व्हिटेशन उघडून पाहिलं तर ते दांडिया नाईटच्या इन्व्हिटेशनचं कार्ड होतं. तिचे डोळे आता आनंदाने चमकले आणि तिने त्याच आनंदात अग्नीकडे पाहिलं. कायराला आपल्याला थोडं थोडं बाहेरच्या जगामध्ये मिसळण्यासाठी पण तयार करावं लागेल आणि याची जाणीव मला त्या दिवशी मॉलमध्ये गेल्यावर झाली. ठीक आहे, तू आणि कायरा संध्याकाळी तयार राहा. मला थोडं बाहेरचं काम आहे, ते झालं की मग आपण जाऊ आणि येताना डिनर करूनच येऊ. त्याने असे म्हणताच तिने सुद्धा त्याला होकार दिला. थोडा वेळ ते तिथेच बसून त्या फाईलींवर डिस्कशन करू लागले. तिला ज्या काही गोष्टी समजत नव्हत्या त्या त्याने व्यवस्थित समजावून सांगितल्या. दोघांमध्ये संवादाने हळूहळू नात्याला सुरुवात झाली होती. नकळत ते एकमेकांचा हात धरून एक एक पायरी चढत होते. याची जाणीव मात्र दोघांना होती की नाही हे त्यांनाच माहिती. एका बाजूला नीरा आणि अग्नीचं नातं हळूहळू फुलतं आहे. कायराच्या हसण्यात त्यांना त्यांचं छोटंसं जग सापडलंय आणि दुसऱ्या बाजूला त्याच जगावर नजर ठेवून बसला आहे श्रीकांत. आता फक्त एक पाऊल दूर आहे तो फोटो आणि त्या फोटोमधली नीरा. लवकरच त्याला तिच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पण जेव्हा तो दिवस येईल तेव्हा सर्वात मोठा धोका कोणाला असेल, नीराला की अग्नीला? तुम्हाला काय वाटतं, श्रीकांत आधी नीरापर्यंत पोहोचेल का की अग्नीला वेळेआधी सगळं कळेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच थरारक भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचा भाग आणखी धक्कादायक असणार आहे. फक्त एक फोटो आणि सगळं संपणार. धन्यवाद.